नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर आणि आज तुमच्यासाठी जे मी पुस्तक घेऊन आली आहे ते आहे कविता संग्रह. जागतिकीकरणामुळे काही फायदे झाले, काही तोटे झाले, जग जवळ आलं, या कोपऱ्यातलं त्या कोपऱ्यात समजू लागलं. या सगळ्या गोष्टींमुळे, या सगळ्या बातम्यांमुळे माणसाच्या जगण्यावर, जीवनावर, नातेसंबंधांवर, मूल्यांमध्ये खूप बदल पडला. आणि हा जो बदल होत असतो हे टिपण्याचंच काम विचारवंत लेखक कवी करत असतात. तर हा जो काव्यसंग्रह आहे हे जागतिकीकरणामुळे जे काही परिणाम झालेले आहेत याची नोंद घेतात. केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ, सुनील अवचार. टायटलच जर वाचलं तर वर्तुळाचा जो केंद्रबिंदू असतो तोच हरवत चालला आहे आणि त्यामुळे ते वर्तुळ पूर्णच होणार नाही आहे किंवा कसं होईल माहिती नाही. आणि कवितांचे विषयसुद्धा जर वाचले तुम्ही तर इतके वेगवेगळे आहेत की म्हणजे प्रत्येक विषयाबद्दल कवीने त्याचं मत मांडलेलं आहे, त्याचं निरीक्षण मांडलेलं आहे. मातृसत्तेच्या कविता, तुझ्यासाठी, इनबॉक्स, आय एम नॉट लास्ट पार्ट, लॉंग ड्राईव्हला निघाली आहे फास्ट पिढी, मेसेज फ्रॉम अननोन मदर, बिंबो आर यू ओके, या क्रूर थट्टेचा क्षण, त्या सर्वांसाठी मी एक शब्द राखून ठेवला आहे. ग्रेट डिप्रेशन पिरियडची कविता, मूडभरच झाले चमको, हे माणसा तुझ्यातला बदल मला नाखुश करणारा आहे. दिशादर्शक बोट, ही तर कविता खूप छान आहे की जे सुसाईड करतात ते का होत आहे याचा उहापोह या दिशादर्शक बोटमध्ये करायचा प्रयत्न केला आहे. ग्लोबल वर्तमान, कॉमन मॅनची कविता, जागतिकीकरणाला मानवी चेहरा, जस्ट ॲज वी नीड, BPLचा गहू, ग्लोबल संस्कृती, ब्रँड अँबॅसिडर, स्ट्रीट पेंटर, ग्लोबल व्हिलेज, ई बुकातील भारतीय शेतकरी दादा कसा असेल. म्हणजे कवितेचे विषय जर घेतले तर 3 पानांचीच इंडेक्स आहे. इतके वेगवेगळे विषय आहे आणि ओघवती शैली आहे. मुक्त छंदामध्ये ही कविता आपल्याला भेटायला येते. त्यातल्या काही मी ओळी वाचून दाखवते तुम्हाला. हा चेहरा आम्हाला नेहमीच अस्वस्थ करतो, हा चेहरा आम्हाला नेहमीच अस्वस्थ करतो, हा चेहरा हॉटेलमध्ये कप बशा धुणारा, हा चेहरा फुटपाथवर काही विकणारा, हा चेहरा तुम्हाला आसपास शहरात, गावागावात, देशभर दिसेल पसरलेला. या चेहऱ्याची आहे एक हिस्ट्री. हा कोणत्याही जाती धर्माचा असू शकतो. याचे आहे एक बॅकग्राऊंड, वेस्ट मटेरियलमध्ये कन्वर्ट झालेलं. पुढे बरंच कविता लिहितो आणि त्यातलं महत्त्वाचं जे आहे त्याला एकच मालक आहे, त्याचे नाव भूक. तर भूक ही जी मूलभूत गरज आहे आणि त्याच्यासाठी जे काय होतं याच्याबद्दल कवी असा लिहून जातो. खूप अंतर्मुख होतं की या भुकेसाठी सुद्धा वणवण करणारे किती लोक आहेत आणि अन्नाची जी नासाडी होती ती करणारे सुद्धा किती लोक आहेत. अजून एक छान कविता आहे, धावपळीत राहून गेलेल्या गोष्टी. तर त्यात कविता बऱ्याच गोष्टी लिहितो की आईच्या हातचं झुणका भाकर खाऊन राहून गेलं, त्यानंतर बहिणीच्या मुलाला मदत करायची होती शाळेसाठी, ती राहून गेली. आणि आणखीन एक आहे की झुलता पिसा बांधणाऱ्या कामगारांना ऊर भरून भेटायचे, सेवन्थ वंडर डोळे भरून पाहायचे, बहिणीचे हुंड्याशिवाय लग्न करायचे, आंधळ्यांना ब्रेललिपी शिकवायचे, भंगारात राजमुद्रा शोधायचे. कविता संग्रहाला अर्पणपत्रिका इजिप्तच्या क्रांतिप्रवण मित्रांना अर्पण करायचे. या पोटाच्या भट्टीत भासताना, या अस्तित्वाला पोटाच्या भट्टीत भासताना राहून गेले आयुष्याचीच नोंद करणं. कविता अशा ह्या एका बैठकीत नाहीच वाचून होत, थोड्या थोड्या वाचाव्या लागतात. परंतु आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल, इतरांच्या आयुष्याबद्दल आणि जे काय जागतिकीकरणाचा सगळा प्रवाह आलेला आहे, जे बदल घडत आहे मानवी संस्कृतीमध्ये, या सगळ्याचा उहापोह करणारी, भाष्य करणारी, थेट काळजाला, मेंदूला भिडणारी अशी कविता आहे. नक्की वाचा, खूप आवडेल.